नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. कसे आहात? मजेत ना? मजेतच असायला हवेत. चला तर आता वेळ वाया न घालवता आपण डायरेक्ट व्हिडिओला सुरुवात करूयात. तुम्ही एक गोष्ट तर नक्कीच ऐकलेली असेल, जर आपण दुसऱ्यासाठी खड्डा जर खोदला तर सगळ्यात पहिले आपणच त्याच्यात पडतो. बऱ्याच जणांना वाटत असेल की हे काय आहे बुवा? आपण जर खड्डा खोदून ठेवलेला आहे तर आपण त्याच्यात कसं काय पडू? तर ब्रह्मांड जे आहे ना, जे युनिवर्स आहे, ब्रह्मांड आहे, ते आपल्या भावना वाचत असतं. समजून घ्या की एखाद्याचं खूप चांगलं होतं आहे, जसे की एखादी खूप मोठी परीक्षा पास झालं आहे किंवा गव्हर्मेंट जॉबमध्ये सिलेक्शन झालं आहे किंवा एखाद्याच्या मुलीचं लग्न जमलं आहे, ते खूप धूमधडाक्यात पार पाडलं आहे किंवा मग एखाद्याचा काही बिझनेस असेल, तो एकदमच ग्रो व्हायला लागला आहे, त्याची खूपच प्रगती होते. तेव्हा मग ती व्यक्ती भेटल्यावर किंवा आपण त्याला भेटायला गेल्यावर आपण काय म्हणतो? आपण त्याचं अभिनंदन करतो. पण आपल्या मनात वेगळंच असतं. होतं की नाही असं? कारण आपण मनातून नाही बोलत ते, आपण ते वरवर बोलत असतो की खूप खूप अभिनंदन, खूप चांगलं झालेलं आहे. पण बऱ्याच जणांच्या मनात असं असतं की याचं कसं काय सिलेक्शन झालं किंवा याचाच बिझनेस कसं काय एवढा ग्रो होतोय किंवा याच्याच मुलीचं लग्न इतकं छान कसं झालं? हे नक्कीच प्रत्येकाच्या मनात असंच काहीतरी होत असतं. तुम्हाला आहे का असा अनुभव? त्या गोष्टींबद्दल आपल्या मनात आपण जलसी फील करत असतो. तेव्हा मग युनिवर्स आहे ना, ते आपल्या त्या भावनांना वाचत असतं, की दुसऱ्यांच्या आनंदात तुम्ही खरंच खुश आहेत का? या भावना युनिवर्स वाचत असतो. तेव्हा मग तीच गोष्ट युनिवर्स तुम्हाला देत असतो. समजलं तुम्हाला? त्याच्यामुळेच म्हटलं जातं की आपण दुसऱ्यासाठी खड्डा खोदतो, पण त्यात पहिले आपणच पडतो. त्यामुळे दुसऱ्यांबद्दल आपल्या मनात जो भाव असतो ना, तो भाव हा युनिवर्सपर्यंत पोचत असतो. युनिवर्स आपल्याला तेच रिटर्न पाठवत असते. आणि ज्याच्यासाठी आपण वाईट विचार करतो किंवा आपण जेलसी फील करतो, त्याचं तर सगळं चांगलंच होत जातं. युनिवर्स त्याच्यासोबत सगळं चांगलंच करत असतं. फक्त आपली जी भावना असते ना, वाईट असो किंवा चांगली, तेच युनिवर्स आपल्याकडे रिटर्न पाठवत असते. बऱ्याच वेळा आपल्याला एखाद्या व्यक्तीबद्दल द्वेष असतो, तेव्हा आपल्या मनात येतं की नाही याचं असं व्हावं, तसं व्हावं काहीतरी, पण त्याचं सगळं चांगलंच होत असतं. कारण जो चुकीचा भाव आहे तो आपल्या आतमध्ये चालू आहे आणि आपल्यामधून तो युनिवर्सपर्यंत जातो आहे. त्यामुळे कायम लक्षात ठेवा की कोणाच्याच बद्दल वाईट विचार करू नका. आपले जवळचे असो, लांबचे असो, शेजारी पाजारी कोणीही असो, कधीच कोणाबद्दल वाईट विचार करू नका. तुम्ही दुसऱ्यांबद्दल कितीही वाईट विचार केला ना, तर त्याचं काहीही वाईट होणार नाही, त्याचं चांगलंच होणार आहे. वाईट हे आपलं स्वतःचंच होतं. म्हणून मग आपण जे दुसऱ्यासाठी विचार करतो ते सगळ्यात पहिले आपल्यासोबतच घडत असते. म्हणूनच मग सगळ्यांनी आपण चांगला विचार करूयात दुसऱ्यांबद्दल, म्हणजेच आपल्यासोबतही चांगलंच घडेल.